पांझरा पात्रातील वाळू तस्करी करणाऱ्या रेती माफियांचा तात्काळ बंदोबस्त करावा. न्यारोळ ग्रामस्थांची मागणी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. धुळे तालुक्यातील न्यारोळ गावी पांझरा पात्रातील वाळू तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रात्रभर 100 ट्रॅक्टरद्वारे वाहतूक चालू असते. रेती माफियांची दादागिरी वाढत चालली आहे. याचे वाईट परिणाम भविष्यात होऊ शकतो. शासनाचा महसूल बुडत आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन न्यारोळ ग्रामस्थांच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अधिक माहिती देताना सांगितले की आज प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांची भेट घेतली आणि रेती संदर्भामध्ये निवेदन दिलं. निवेदन असं होतं की बऱ्याच दिवसापासून नदीपात्रातनं अवैध रेती उपसा चालू आहे, तरी शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि आम्ही स्वतः ट्रॅक्टर जमा करून तहसील किंवा प्रांत ऑफिसात जमा केल्यावर सुद्धा ट्रॅक्टर तिथून रात्रीचे पळवले जातात. म्हणजे शासन काही करत नाही आणि उलट आम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही काय करतात. आम्ही वेळोवेळी यांना दिले, परंतु गावामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे. आमच्या गावात नदीपात्रामध्ये जवळपास 10 गावांच्या पाणीपुरवठा विहिरी आहेत. आपले लाडके आमदार रामदादा भदाने यांच्या गावाला सुद्धा न्यारोळ नदीपात्राचं पाणी जातं आणि त्यांनीसुद्धा या अवैध रेती उपसावर लक्ष द्यावं आणि हा रेती उपसा बंद करावा, अशी आम्ही न्यारोळ ग्रामस्थ सगळे सरपंच, उपसरपंच आणि गावातील कार्यकर्ते आम्ही आज कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेब यांना निवेदन देऊन ही आज विनंती करतो की यांनी जर एवढ्या येणाऱ्या 8 दिवसात ही रेती बंद केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू.